प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. काल सर्वोच्च न्यायालयामधून एक जी बातमी आली त्या बातमीला आपण सगळ्यांनी ऐकली किंवा वाचली निश्चितपणे असेल. ही बातमी होती देशातल्या भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात. देशामध्ये गेल्या वर्षी म्हणजे 2024 या वर्षामध्ये 37,17,363 लोकांना रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आणि या घटनेला सर्वोच्च न्यायालयाने चिंताजनक आणि भयावह अशा शब्दात त्याचं वर्णन केलं आहे आणि त्या संदर्भात सरकारला काही प्रिकॉशन्स घेण्याच्या संदर्भात अपेक्षा व्यक्त केल्यात किंवा तशा सूचना दिल्या आहेत. आता या कुत्र्यांच्या संदर्भात जर आपण म्हटलं तर प्राणीमित्र, निसर्गमित्र, आपण कुत्र्यांच्या संदर्भामध्ये सर्वात महत्वाचा जो गुण पाहतो की त्याची प्रामाणिकता. तो आपल्या मालकाच्या प्रती जर पाळीव असेल किंवा पाळीव नसेल तो रस्त्यावर जरी भटकताना आपल्याला दिसला असेल आणि रस्त्यावर फुटपाथवर राहणारी अनेक माणसं आपण महानगरामध्ये पाहतो, त्यांचा एक प्रकारे तो संरक्षक बनलेला असतो. त्याला बंगला, झोपडी, रस्ता अशा कुठल्याही प्रकारचा भेद तो करत नाही. त्याच्यावर प्रेम करणाऱ्यावर तो निस्सीमपणे प्रेम करतो, त्यांचं संरक्षण करतो. आपण बऱ्याच वेळा मुंबईसारख्या महानगरातही पाहतो किंवा अनेक शहरांमध्ये पाहतो की रस्त्याच्या कडेला असणारी, फुटपाथवर असणारी माणसं, त्यांच्या आजूबाजूला कुत्र्यांचा मोठा वावर असतो आणि त्यांच्या शेजारी जर कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा पहिला संरक्षक किंवा त्याचे पहिले संरक्षक ते रस्त्यावरचे भटके कुत्रेच बनतात. कारण त्यांना अन्न, त्यांना प्रेम ती लोक देतात. टोकाचं प्रेम अनुभवणारी माणसं म्हणजे रस्त्यावरची असो किंवा पाळीव कुत्रे असो या संदर्भात आपल्याला निश्चितपणे दिसतात. काही दिवसांपूर्वीच समाज माध्यमांवर एका लहानग्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती कुत्र्यावर बसून एक प्रकारे युद्धाला चालल्यासारखी किंवा एखाद्या मिशनवर चालल्यासारखी ती मुलगी ही देशाच्या समाज माध्यमांमध्ये खूप प्रसिद्ध झाली. हे सगळं जरी असलं तरीही रस्त्यावर अनेक वेळा आपल्याला अशा गोष्टी दिसतात की अचानक एखाद्या लहानग्या मुलावर हल्ला करणारी भटकी कुत्री, एखाद्या वृद्धावर हल्ला करणारी भटकी कुत्री किंवा माणसं जर त्यांच्या संदर्भात माणसांनी काही चुका केल्या तर त्या संदर्भात त्यांच्यावर आक्रमण करणारी, वेळप्रसंगी चावा घेणारी अशा अनेक घटना घडतात. आणि कुत्रा चावला की त्याचं प्रिकॉशन्स म्हणून अनेक जण हॉस्पिटललाही जातात. आता मुळामध्ये या संदर्भामध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी हे सांगितलेलं असतं की रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या डोळ्याला डोळा भिडवू नका, नजरेला नजर भिडवू नका. कुठल्याही प्राण्याला त्याच्या नजरेला नजर भिडवली की ती त्याच्यावरचं एक आक्रमण किंवा त्याला ती एक प्रकारची धोक्याची सूचना असते. त्यामुळे कुठलाही प्राणी असेल तर त्याला नजरेला नजर भिडवणं हे नेहमीच त्या प्राण्याला असुरक्षित वाटते आणि असुरक्षित जेव्हा वाटतं तेव्हा तो निश्चितपणे हल्ला करतो. पण या घटना सर्वोच्च न्यायालयाने ज्या चिंता व्यक्त केल्या यामध्ये 37,17,000 आणि काही घटना या देशभरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या चावा घेतल्यामुळे घडलेल्या आहेत आणि यामुळे रेबीज होऊन 54 लोकांचा देशभरामध्ये मृत्यू झाला अशी सरकारी आकडेवारी ॲनिमल हजबेंडरी आणि फिशरिंग या मंत्रालयाने त्यांच्या मंत्र्याने अधिकृतपणे 22 जुलैला सभागृहामध्ये दिली होती, संसदेमध्ये दिली होती. त्यामुळे अनेक वेळा माणसं रस्त्यावर चालताना रात्री अपरात्रीही रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचा हल्ला होतो, चावा घेतला जातो. पण या सर्व घटनांमागे एक निश्चितपणे माणसांची पण एक मानसशास्त्रीय पद्धत आणि प्राण्यांची एक मानसशास्त्रीय पद्धत निश्चितपणे कारणीभूत आहे. प्राणी हा नेहमीच माणसांचा मित्र बनतो आणि प्राणी मित्र या भावना ह्या माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये एक चांगला एक संवादाचं साधन बनतात. परंतु तरीही घटना घडतात आणि या घटनांमध्ये जर सर्वाधिक घटना कुठे घडल्या असतील तर ते महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी 4,85,000 लोकांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय आणि त्याच्या खालोखाल संख्या आहे ती तामिळनाडूची, जिथं 4,80,000 भटक्या कुत्र्यांनी हा माणसांना चावा घेतला. अर्थात असं असत नाही की भटकी कुत्रे चावा घेतात, पण अनेक वेळा हे देखील ऐकतो की पाळीव असणारी कुत्री आपल्या मालकाच्या बाजूने एक प्रामाणिक असल्यामुळे मालकाला असुरक्षित जेव्हा वाटेल असं त्यांची भावना होते त्यावेळेस त्या समोरच्यावर आक्रमण करतात, चावा घेतात. 2 दिवसापूर्वीचीच मुंबईतली घटना की एका रिक्षामध्ये 15 वर्षाचा मुलगा बसलेला असताना त्या कुत्रा मालकाने खेळण्याच्या याच्यातून तो कुत्रा त्या मुलाच्या हनुवटीला चावा घेतोय आणि तो मालक असतोय, अशी घटना घडते. लखनौ मधली काही दिवसांपूर्वी घडलेली घटना की जिम चालवणारा एक जिम ट्रेनर त्याने एक पाळलेला कुत्रा त्याने त्याच्या आईच्या चिंधड्या उडवल्या होत्या. ही घटनाही फार लांबची नाही. तर अशा अनेक घटना म्हणजे पाळीव असणारी कुत्री यांच्याकडूनही घडतात. परंतु
यामध्ये सर्वात भीषण जी गोष्ट आहे की वैद्यकीय क्षेत्राचं जे म्हणणं आहे की यामध्ये रेबीज सारखा जो जीव घेणं आजार आहे याची जी भीती आहे किंवा याचं जे वास्तव आहे त्याचं निर्मूलन करणं. आता ही रस्त्यावरची भटकी कुत्री यांचा जन्मदर नियंत्रण करणं वगैरे हे त्या महापालिकेच्या प्रशासनाकडून त्या मोहिमा आखल्या जातात, केल्या जातात. आज आपण मुंबईला जरी फिरलो तर मुंबईच्या अनेक रस्त्यांवर त्या कुत्र्यांच्या, भटक्या कुत्र्यांच्या किंवा रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या गळ्यात आपल्याला एक पट्टा दिसतो, त्याला एखादी नाव दिलेलं असतं, पट्टी असते, ही ती सगळी किंवा त्यांचं लसीकरण केलं जातं, हे सगळं होतं. परंतु ही कुत्री केवळ भटकी असत नाही. बऱ्याच वेळा त्यांना पाळणारे मालक, त्यांना कधी बाहेर विदेशात निघून जायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तर अशा वेळी त्या पाळीव कुत्र्याला सोबत न नेता ते सोडून देतात. अशी अनेक कुत्री आपल्याला मुंबईत फिरताना देखील आढळतात. तर हे सगळं आहे. कुत्र्याच्या किंवा प्राण्यांच्या प्रती माणूस हा खरंच प्रामाणिक आहे का, हाही प्रश्न आहे. आणि रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचाही जो त्रास लोकांना होतो असतो तो देखील काही सूचना या वैद्यकीय क्षेत्रातून येतात, प्राणी मित्रांकडून येतात, निसर्ग मित्रांकडून येतात, त्या जर आदानप्रदान व्यवस्थित झाल्या आणि त्याच्यावर माणसाने थोडीशी अंमलबजावणी केली किंवा त्या पाळण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे या घटनांमध्ये कमी येऊ शकते. परंतु बऱ्याच वेळा आपण पाहतो की अनेक सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ जेव्हा व्हायरल होतात तेव्हा लहान मुलं घराच्या बाहेर गेली की अचानक 7-8 कुत्री हल्ला करतात. अशा प्रकारची दृश्य खूप विचलित करणारी असतात, परंतु ते वास्तव असतात, ते घडलेलं असतं. काही वेळा वयोवृद्ध असणारी माणसं जेव्हा रस्त्याने जातात किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला असतात, अशा वेळी एका कुत्र्याने जर आक्रमण केलं तर अनेक कुत्री त्या ठिकाणी रस्त्यावरची ती तुटून पडतात. ही अशी दृश्य निश्चितपणे भयावह असतात. परंतु या प्रश्नांवर समाज, सरकार, वैद्यकीय क्षेत्र आणि प्राणी मित्र आणि निसर्ग मित्र या सगळ्यांच्या अनुभवातून, चर्चेतून ज्या काही गोष्टी पाळण्यासारख्या असतील त्यांचं जर पालन केलं तर निश्चितपणे यामध्ये कमी होऊ शकते. परंतु गेल्या 4 वर्षांचा जो अहवाल सरकारने दिलेला आहे यामध्ये दरवर्षी भटक्या कुत्र्यांनी ज्यांना चावा घेतला आहे अशी संख्या वाढलेली आहे. त्याची संपूर्ण आकडेवारी ही वर्षनिहाय आपल्याला या स्क्रीनवर पाहता येईल की देशाच्या कोणत्या राज्यामध्ये किती जणांना रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांनी किंवा पाळीव कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे त्याची संख्या ही वर्षनिहाय आपल्याला या तक्त्यामध्ये दिसेल. त्यामुळे हा तक्ता जरी आपण पाहिला तरी ही विषंत लक्षात येईल. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर म्हणजे जे चावा घेतात त्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली चिंता ही भयावह या शब्दापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी कसा प्रयत्न करायला हवा हीच बाब फार महत्वाची आहे. अर्थात रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांची दहशत अनेकांच्या मनावर आहे. त्यामुळे रात्री अपरात्री घरी जाणाऱ्या, कामावरून येणाऱ्या लोकांनाही याची भीती असते. बऱ्याच वेळा जर कामावरून सुटल्यानंतर घरी जायला वेळ होत असेल तर अशा वेळी बरीच जण घरी जाण्याचंही टाळतात, कारण रात्री अपरात्री रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचं आक्रमण हे मोठ्या प्रमाणात होतं. पण तरीही या सगळ्या याच्यावर प्राणीमैत्री, निसर्गमैत्री या सगळ्या भावनेतून यावर बऱ्याच अंशी मात करता येऊ शकते. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला निश्चितपणे गंभीर वाटलेला आहे. तो यासाठीच की यामधूनच माणसांना रेबीज होऊन त्यांचा रहस्यात्मक एक प्रकारे मृत्यू घडतो आणि त्यावर कुठल्याही प्रकारची उपाययोजना नाही. त्यामुळे ही चिंता सर्वोच्च न्यायालयामध्ये व्यक्त झाली आहे. यावर आपण कसं व्यक्त व्हावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर निश्चितपणे लाईक, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.